देवभूमी पंढरपूर व संतभूमी मंगळवेढा मतदारसंघातील प्रिय मतदार बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी, संत दामाजी पंत, संत कान्होपात्रा, संत चोखा मेळा, गैबी पीर, कल्याण प्रभू, खर्डीचे सीताराम महाराज, बिरोबा महाराज, महालिंग राया, बाबा महाराज आर्वीकर, निष्काम कर्मयोगी श्री संत बागडे बाबा, माचनूरचे सिद्धेश्वर महात्मा बसवेश्वरांचे आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर मंगळवेढा या भूमीला महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एक मोलाचं स्थान आहे। या पंढरपूर मंगळवेढा देवभूमी आणि संतभूमीचा आध्यात्मिक व सांस्कृतिक तसेच उद्योगांबाबत आणि कृषी विकासाबाबत असलेला नावलौकिक आणखी द्विगुणित व्हावा यासाठी आत्मदेहभान विसरून अहोरात्र काम करताना दिसतात आपले जननायक समाधान दादा आवताडे। समाधान दादा मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यतत्पर आहेतच, यात कुणालाही शंका नाही। समाधान दादा हा सुदृढ निर्मळ समाजकारणाचा वसा असाच अबाधित ठेवण्यासाठी शब्दाला कृतीची आणि कृतीला कर्तव्याची जोड देऊन सदैव आपल्या सोबत आहेत। व्यावसायिक उन्नतीचा उत्कर्ष साधताना मनात असलेली समाजसेवेची तळमळ समाधान दादांना स्वस्थ बसू देत नव्हती। थोर संतांच्या पावन भूमीत समाधान दादांची जडणघडण झाली। स्वतः सामान्य शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यामुळे समाधान दादांना आजूबाजूला बेरोजगार तरुणांच्या नजरेतील नोकरीची भूक ओळखायला क्षणभर सुद्धा वेळ लागला नाही। श्री SM आवताडे प्रायव्हेट लिमिटेड या कन्स्ट्रक्शन कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली। यालाच सह उद्योग व रोजगार निर्मितीसाठी मेसर्स आवताडे सुतमिल व आवताडे शुगर ह्या संस्था मतदारसंघातील हजारो तरुण तरुणींसाठी आजही वरदान ठरत आहेत। सूतगिरणीच्या उभारणीनं तरुणांसोबतच परिसरात महिला सबलीकरणाला चालना मिळाली, हे वास्तव विरोधक सुद्धा नाकारत नाहीत। नफ्या तोट्याचा विचारही मनाला शिवू न देता कामाची गुणवत्ता आणि गती यावर लक्ष केंद्रित करून संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या उत्कर्षाची मुहूर्तमेढ समाधान दादांनी दिमाखात रोवली आहे। मतदारसंघातील जनतेला विकास मार्गावर घेऊन जायचं असेल तर राजकारणात पुढाकार घेतला पाहिजे, असा आग्रह मतदारसंघातील लोकांनी दादांना केला। 2021 साली पंढरपूर मंगळवेढ्यातील सुजान मतदार बंधू भगिनींनी श्रद्धेय स्वर्गीय मोठे मालकांच्या आशीर्वादाने आणि माजी आमदार प्रशांतजी परिचारक यांच्या सहकार्याने आमदार पदाची माळ समाधान दादांच्या गळ्यात घातली आणि विकासाच्या क्रांती पर्वाला सुरुवात झाली। पांडुरंग मंदिरासाठी मंजूर करून आणलेला 220 कोटी रुपयांचा निधी पांडुरंगाचरणी अर्पण करून माझी वारी सफल झाली अशी भक्ती भावना समाधान दादा नेहमी मांडतात। त्याचबरोबर आमदार समाधान दादांनी आषाढी वारीसाठी राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा कमी असून त्यामध्ये वाढ करावी अशी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली। त्यास माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्वरित मंजुरी देऊन 5 कोटींऐवजी 10 कोटी रुपये निधीस मंजुरी दिली। तसेच हा निधी वारीच्या 2 महिने अगोदर मिळावा, जेणेकरून काम करण्यास पुरेसा वेळ मिळेल यासाठी ही मागणी केली आहे। कार्तिकी वारीत मराठा आंदोलकांनी समाधान दादा व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आवाज उठवून भव्य मराठा भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत केलं। पंढरपूर शहरातील अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या उपनगरात प्रलंबित रस्त्यांच्या कामांसाठी 2 टप्प्यात निधी उपलब्ध करून दिला। पहिल्या टप्प्याचं काम पूर्णत्वास आलं असून दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होत आहे। देश विदेशातील लाखो भाविक भक्त श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात, त्यामुळे पंढरपूर शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो आणि स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। ही दूरदृष्टी समोर ठेवून समाधान दादांनी शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या 13 MLD क्षमतेचा 122 कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पास मंजुरी मिळवली। पंढरपूर शहरातील अस्तित्वात असलेल्या टप्पा 1 व टप्पा 2
या दोन्ही भुयारी गटार योजनेसाठी निधी मंजूर केला आणि टेंडर होऊन शासनाकडून कार्यारंभाचा आदेश देण्यात आला आहे. समाधान दादांनी पाठपुरावा करून पंढरी नगरीत विष्णुपद व बौद्ध भूमी परिसर विकसित करण्यासाठी निधी मंजूर करून आणला. हे सर्व समाधान दादांच्या धर्मनिरपेक्ष विकसित धोरणाची ग्वाही देण्यासाठी भक्कमपणे पंढरीत उभे आहेत. कोविड काळातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मतदारसंघातील सुमारे 10,000 कुटुंबांना कोरडा शिधा वाटप करून जनतेचा प्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण समाधान दादांनी महाराष्ट्रासमोर मांडलं. मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी देवभूमी पंढरपूर नगरीत सुमारे 1,000 कोटींची तरतूद असलेले 1,000 खाटांचे सर्व अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असे भव्य रुग्णालय मंजूर करून समाधान दादांनी आपला निस्वार्थ सेवाभाव जनतेप्रती अर्पण केला. यासोबतच पंढरपूर शहरात असणाऱ्या 100 खाटांच्या कॉटेज रुग्णालयाचे विस्तारीकरण करून 200 खाटांचे रुग्णालय करण्यासाठी निधीला मंजुरी घेऊन आता काम पूर्णत्वास आलंय. तसेच निंबोनी गावात ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी घेऊन कार्यालयीन प्रक्रिया संपवून लवकरच कामास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर संतभूमी मंगळवेढा शहरात 100 खाटांचे 99.8 कोटी रुपये निधीच्या तरतुदीचे भव्य उपजिल्हा रुग्णालय दादांच्या प्रामाणिक प्रयत्नातून मंजूर झाले आहे. अनेक वर्ष दुर्लक्षित असलेल्या देवभूमी पंढरी नगरीतील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाला निधी मंजूर करून कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजामाता स्मारकासाठी निधी मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर व पंढरपूर शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी निधी मंजूर करून स्वच्छ सुंदर मतदारसंघाच्या निर्मिती पर्वाला हिरवा कंदील दिलाय. वर्षभर पांडुरंग भक्तांची ये-जा असणारे पंढरपूर बसस्थानक सुशोभित करण्यासाठी सुमारे 2.5 कोटी रुपयांचा निधी समाधान दादांनी मंजूर करून आणलाय आणि कामाला सुरुवात देखील झाली आहे. शिवाय केंद्र शासनाकडून आपले पंढरपूर रेल्वे स्टेशन हे अमृत भारत महोत्सव स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशन विकास कामांसाठी 39 कोटी निधी मिळाला असून त्याचं कामही सुरू आहे. पंढरपूर ते वाखरी हा रस्ते विकास मंत्री यांच्याकडे मागणी करून समाधान दादांनी विशेष बाब म्हणून त्वरित मिळवली व त्याचे कामही आता जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. त्याचबरोबर दुय्यम निबंधक आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयांच्या इमारतीचे कामही समाधान दादांच्या प्रयत्नानं मंजूर होऊन सुरू झालंय. शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागांच्या इमारतीला मंजुरी मिळून टेंडर सुद्धा निघालंय. तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या निधीला मंजुरी मिळवून मतदारसंघातील 81 गावात वितरित केला आणि गावागावात आपल्या कार्याचा ठसा समाधान दादांनी उमटवलाय. समाधान दादांच्या स्थानिक आमदार निधी सन 2023-24 अंतर्गत श्री संत चोखामेळा नगर येथे उभारलेल्या वारकरी भवन या वास्तूचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. हे वारकरी भवन या संत भूमीचा भजन कीर्तनाचा हजारो वर्षांचा सोनेरी वारसा अबाधित ठेवण्याचं काम आगामी काळात करत राहील यात तीळ मात्र शंका नाही. पीक विमा, वीज माफी यासारखे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून समाधान दादांनी निकाली लावले आणि या काळ्या मातीच्या राजाला प्रगतीच्या मोहिमेत आपल्या सोबत घेतले. दुष्काळात जन्माला आलो पण दुष्काळात मरणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली आणि मतदारसंघ पाणीदार करण्याचा विडा उचलून अनेक वर्षांचा वनवास समाधान दादांनी कर्तव्य मानून संपवलाय. समाधान दादांना आमदार म्हणून लाभलेल्या 3 वर्षांच्या अल्पसेवा काळात दादांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या 6व्या टप्प्यातील काम पूर्णत्वास नेऊन या योजनेद्वारे गावाजवळील तलावात पाणी सोडून मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील नेहमीच दुष्काळाच्या छायेत असणारे 11 गावातील शेतकरी बांधवांना कायमचा दिलासा देऊन समाधान दादांनी या पाण्याचे पूजनही केले आहे. समाधान दादांनी 697.71 कोटींच्या निधीला मंजुरी मिळवलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन इथल्या हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीनं माननीय उपमुख्यमंत्री
देवाभाऊंच्या हस्ते संपन्न करून इथल्या पवित्र मातीला सुजलाम सुफलाम करण्याच्या जलकार्याला सुरुवात देखील केली आहे. सांगोला तालुक्यापुरते मर्यादित असणारे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मान नदीपात्रात सोडून कोल्हापूर टाईप बंधाऱ्यानं अडवून त्याचा फायदा नदीकाठच्या गावांना व्हावा यासाठी प्रयत्न केला. नदीतील पाणी पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. बळीराजाचा सुकाळ येणार असल्यानं तो नक्कीच सुखावला. भोसे प्रादेशिक योजनेतील 39 गावांना पाणी पुरवठा योजना ही अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्यानं ती काही महिन्यातच बंद पडली होती. ती पुन्हा सुरू करून विरोधकांच्या चर्चेला समाधान दादांनी आपल्या कार्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं कामातून उत्तर दिलं. यासोबतच काही गावात सदरील योजनेची कामं सुरू पण झालेली आहेत आणि काही गावातील कामं अंतिम टप्प्यात आहेत. अनेक वर्षांपासून तामदर्डी आणि आसपासच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेजारी नदी असूनही पाणी साठवणुकीची व्यवस्था नसल्यानं उन्हाळ्यात उभी पिकं डोळ्यासमोर जळत होती. हे पाहून या बळीराजाचा जीव जळायचा. जगाच्या पोशिंद्याची ही अवस्था पाहून समाधान दादांनी त्वरित तामदर्डी बंधारा बांधणीसाठी सुमारे 34.99 कोटी रुपये निधीची मंजुरी मिळवून त्याचं भव्य उद्घाटनही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. समाधान दादांच्या पाठपुराव्यानं प्रत्यक्ष कामास लवकरच मुदतवाढ मिळणार आहे. समाधान दादा आवताडे यांनी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार निधीतून मतदारसंघातील सर्व गावांसाठी कोट्यवधी रुपये निधीचे जनकल्याणासाठी वितरण केले. एकंदरीतच या देवभूमी व संत भूमीला सुदृढ, सक्षम, स्वच्छ आणि विकसित प्रदेशात रूपांतरित करण्यासाठी समाधान दादा नावाच्या विकास पुरुषानं निर्मळ अंतःकरणानं आणि प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न कुणालाही नाकारता येणार नाहीत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. या जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारायांच्या अभंगातील उक्तीप्रमाणे दिलेल्या शब्दाला कार्यानुभवाची जोड देऊन शब्दाला जाणणारा, शब्दाला जागणारा आणि शब्दाप्रमाणे वागणारा आमदार ही जनमताची पदवी समाधान दादा अभिमानाने जपतात. मतदारसंघातील लाखो तरुण तरुणींच्या डोळ्यातील सोनेरी स्वप्न असलेल्या कासेगाव MIDCच्या मंजुरीचा प्रश्न समाधान दादांनी MIDCला मंजुरी मिळवून देऊन सोडवून दाखवला. महाराष्ट्रातील या आध्यात्मिक शहरामध्ये औद्योगिकीकरणाला चालना मिळावी, रोजगार निर्मिती व्हावी, मतदारसंघातील लघु उद्योगांना स्वतःची ओळख निर्माण करता यावी यासाठी MIDCची मंजुरी आणून त्याचं भूमिपूजन मोठ्या थाटात पार पडलं. मतदारसंघात फळ शेती मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेऊन फळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी समाधान दादांनी कृषी विकासाचं नवं धोरण आखलंय. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शेतकऱ्यांना आगामी काळात फळ शेतीपासून शाश्वत आर्थिक फायदा व्हावा हा प्रामाणिक हेतू समाधान दादांचा आहे. संत श्री चोखामेळा स्मारकासाठी निधी मंजुरी संदर्भात समाधान दादा प्रयत्न करत आहेत. तसेच या संत भूमीत महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी समाधान दादा राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहेत. संत चोखामेळा स्मारकासाठी सुद्धा 27 कोटी राज्य शासनाने दिलेले आहेत, त्याला सुद्धा कमी पडणार आहेत. तर या ठिकाणी 13 संत या मंगळवेढ्याच्या भूमीवर आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला दिलेले आहेत आम्ही. तर या संतांची संत सृष्टी सुद्धा होणे, खरं म्हणजे ह्याला एक 200 कोटी जर आपल्याला जर मिळाले तर नक्कीच संत सृष्टी या निमित्तानं उभारेल. आपल्या मंगळवेढ्याच्या इतिहासाची साक्ष देण्यासाठी उभा असलेल्या मंगळवेढा ऐतिहासिक किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी समाधान दादांचा आगामी काळात विशेष निधी उभारण्याचा मानस आहे. मतदारसंघात जलक्रांती व्हावी यासाठी समाधान दादा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आगामी काळात 24 गाव उपसा सिंचन योजनेचे पाणी मतदारसंघातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय दादा स्वस्थ बसणार नाही. या जलक्रांतीच्या विस्ताराचा प्रवास असाच सुरू ठेवण्यासाठी आणि मतदारसंघाची दुष्काळी भाग ही ओळख संपवण्यासाठी समाधान दादा आगामी काळात नेहमीच कटिबद्ध असणार आहे.
समाधान दादांच्या कामांचा चढता आलेख पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातील अबालवृद्धांना तोंडपाठ आहे. असा हा लोकमताचा जनसेवक आपल्या 3 वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करून येत्या विधानसभा निवडणुकीला पुन्हा एकदा जनतेच्या निस्वार्थ सेवेसाठी आणखी सिद्धपणे उभा आहे. समाधान दादांच्या या सर्वस्तरीय विकासाच्या क्रांती पर्वाचे साक्षीदार होऊयात. यासाठी गरज आहे पुन्हा एकदा तुमच्या बहुमताच्या पाठिंब्याची. आपलं एक मत बहुमूल्य आहे. त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनींनो, चला या लोककल्याणाच्या विकास दिंडीचे वारकरी होऊयात आणि पुन्हा एकदा समाधान दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून कमळ चिन्हासमोरील बटन दाबून समाधान दादांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूयात. लोककल्याणाचा एकच ध्यास, पुन्हा समाधान, पुन्हा विकास. लक्षात ठेवा, कमळ कमळ कमळ.